नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री शनी लीलामृत अध्याय 7वा आणि या अध्यायामध्ये शिवाला पण कशी शनिबाधा झाली त्याचं काही वर्णन केलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरं. श्री मंगलमूर्ती गजानन अध्यायारंभ करावा निर्विघ्न. अविट प्रासादिकता जाण लाभावी कार्यासी. ये अध्याय अतिसुरस शिवपार्वतीचा संवाद विशेष. सज्जनी अवधान निरूपणास द्यावे ही नम्र विनवणी. आपुली या कृपा प्रसादे हे निरूपण रसाळ होय विश्वासपूर्ण. याची कारणे होऊन प्रसन्न अवधान मज द्यावे. ऐसा हा पुण्याचा ठेवा श्रवणे भक्तजना लाभावा. ही तया शनीश्वराचीच सुदैवा कृपा पूर्ण लाभली असे. ताने लियासी अमृत लाभावे की मृतासी संजीवन मिळावे. तैसे या अध्यायी देवे शनेश्वरे केले असे. श्रद्धेने करिता श्रवण अंतरी शनिदेवाचे ध्यान. मग आणिक ते साधन दुजे करण्याची न लागे. अलौकिक आणि अद्भुत भक्तांतरीचे जे हेत ते सिद्धी जातील समस्त कृपा प्रसादे शनीश्वराच्या. हाती कृपेचाची स्वभाव न दुजे काही अभिनव. कृपेने हाडिता शनदेव अशक्य ते सर्व शक्य होय. श्री शनीश्वर लीलामृत ग्रंथ अमृत कुंभ साक्षात. मनीचे सखल मनोरथ पूर्ण होती निश्चित. पौराणिक कथा भाग मन करुणी शुद्ध चांग. गणेश जन्माचा प्रसंग भावे भक्तजनी परिसावा. शिव पार्वतीच्या सदनी आणि समग्र त्रिभुवनी गणेश जन्म सोहळा आनंदोनी अति उल्हासे साजरा होत. वास्तु वैभवे नगरी शृंगारोनी वनी उपवनी उद्यानी आनंद राहिला भरोणी. सोहळा कोणा न वर्णवे. जगदवंद्य सुख करता समस्त जीवांचा दुःख हरता. स्मरण मात्रेची विघ्न हरता ऐसा पुत्र श्रेष्ठ जन्मला. आनंदले स्वर्गीचे सुरवर ऋषीमुनींचे संभार. आनंदाचा जणूये महापूर पृथ्वी स्वर्गी पाताळी. आनंदे नाहली शिवाची नगरी तोरणे पताका घरोघरी. पर्वणी पातली खरोखरी विश्व पुनीत करावया. अपूर्वची दाटले चहूकडे नगारे गर्जती मंगलवाद्ये. आनंदची आलिंगीला आनंदे कैलासी दारी घरी अंतरी. बालगणेशाचे घ्यावया दर्शन अधीर सगळेची भक्तगण. सुख सोहळा ऐसा जाण आणिक कोठेच नाही. ही अपूर्व आनंद पर्वणी कैलासी राहिली भरोणी. जगतपिता जगज्जननी धन्य मानिती आपणा ते. नयनी पाहता बालमूर्ती तृप्त सदा नयन होती. अनामिक सुख शांती तद अंतःकरणी दाटून येई. देवदानव ऋषी मुनी राक्षस गंधर्व आदी करुणी देत शुभाशीष आनंदोनी पार्वतीच्या सुकुमारा. जन्म सोहळा संपन्न होता पार्वती पुसतसे नाथा. ऐसे कुठे न दिसे पाहता स्वर्गीय अथवा देवलोकी की. इंद्रादी देवगण समजता वाखाणीती आपुल्या सुकृता. परी एक उणे तया चित्ता घडोघडी छळतसे. आनंद पाहण्या आनंद सोहळा सकळासी संतोष झाला. शनिदेव कान आला याचे नवल भोवतमनी. शिवपार्वतीचा संवाद ऐकुनी झाली शनिदेव वाणी. अदृश्य रूपे ते ठिकाणी वदले शनिदेव. माते वंदन तव चरणावरू मम दृष्टीचा चमत्कारू. जाणती शिव मम गुरु येणे कारणे न पातलो. मम दृष्टीचा चमत्कार नच व्हावा गुरुग्रहावर. म्हणून इच्छा सोन्यानावर येणे न झाले माझे. ऐसे ऐकोन या वाणी कैलासपती वदले तक्षणी. काय करसी येऊनी दृष्टी भयन मजसी. तव दृष्टीचा चमत्कार होईल ना मजवर.
मम सामर्थ्य अपार सदा सर्वदा कळसे. माझी असामर्थ्या पुढे इंद्र काय ते बापुडे. ऐसे बळ अद्भुत चोखडे कोणासही न कळे ते. सकळ देवदेवता मानिता ती मज तत्वता. दृष्टिक्षेपाचे भय केवित्या दाखवी मसी. परी मम वचन तुझसी दृष्टीशक्ती दाखविणे मसी. तरी उदयिक भेटेन तुझसी येथे संशय न धरी. ऐसी गुरुवाणी ऐकून शनिदेवे मान्य केले वचन. विनम्र भाव मनी धरून प्रस्थान पै केले असे. आता ह्या अध्यायामध्ये काय सांगितलंय तर गणेश जन्माचा सोहळा आहे आणि कैलासावर मोठा आनंद चाललेला आहे. सगळी नगरी शृंगारलेली आहे आणि सगळीकडं म्हणजे आकाश पाताळ भुवन देव दानव राक्षस मनुष्य सर्वांनाच आनंद झालेला आहे की हा विघ्नहर्ता देव आहे, जो सुख करता आहे दुःख हरता आहे, तो आता जन्माला आलेला आहे. आणि मग त्याला पाहण्यासाठी सगळ्या देवांनी आपला नंबर लावला, लाईन लावली आणि जाऊन तिथे कैलासावरती त्या गणपतीचं दर्शन घेतले. सगळ्या नगरीला आनंद झालेला आहे, सगळे येऊन गेले. मग पार्वती म्हणाली शंकराला की मला आश्चर्य वाटतंय, सगळे माझ्या बाळाला बघायला आले पण शनिदेव का आला नाहीये. मग त्यावरती शनिदेव तिथेच अदृश्य होते. ते म्हणले माते माझी दृष्टी चांगली नाही, त्यामुळे ती माझ्या गुरुच्या घरावर पडायला नको म्हणून मी तिथं आलो नाहीये. बाकी दुसरं काही कारण नाही. माझे गुरुवर्य शिव आहेत, ते माझ्या दृष्टीची गोष्ट जाणतात. त्यावर तर शंकरानेच तर तो आशीर्वाद दिला होता ना की तुझी दृष्टी जिथं पडेल तिथं तुझ्या दृष्टीचा चमत्कार लोकांना दिसेल. पण आता शंकर विसरले स्वतःच दिलेलं वरदान. तर म्हणले काय करणार तू येऊन, तुझ्या दृष्टीला मी घाबरत नाही म्हणे. तुझी दृष्टी आम्हाला काय करणार आहे, तर कधी पण ये तू बघ म्हणे. उद्याच मी तुला भेटायला येतो आणि तुझ्या दृष्टीचा काय चमत्कार असेल तो दाखव बरं मला. मला सगळं सृष्टी घाबरते, मला सगळे देव मानतात. तसं जरा शंकरांना थोडंसं झालं. मग शनिदेवानी मान्य केलं, ठीक आहे म्हणे तुम्ही उद्या भेटायला येताना या म्हणे. विनम्र भाव मनात धरून त्यांनी प्रस्थान केलं, तिथून गेले निघून की बाबा ठीक आहे तुम्हाला भेटायचंच आहे मला ना, तर भेटा येऊन. इकडे अपूर्व घडले कैसे शिवासी चिंता ग्रासी तसे. तेने भयभीत मुद्रा दिसे काय करावे न कळे. मी देवादिदेव जरी शिष्याशी जाणतो परोपरी. क्रूर दृष्टी बळे तो काय करी हे ना कळेची मज. शनिवचने अत्यंत भारी तो एक काय न करी. हे वाचने सांगणे परी अशक्य मज. फळ द्यावया कर्मानुसार ऐसा त्यासी लाभलावर. क्रूर दृष्टीचा शापभार असे तयावरी. परिवचन दिदले तयासी उदयिक भेटेन तुझसी. आता ही वेळ दूरदेशी जाऊन या टाळावी. भेट टाळण्याची बरवे अंचित काही न घडावे. या कारणे वनी जावे स्वये निघोनिया. ऐसा मनी करून विचार पार्वती कांत निघे सत्वर. भ्रमण करी वनांतर घनदाट अरण्ये तया. बहुघनदाट वन वृक्षवल्ली परम प्रसन्न. त्या ठाई आगमन उमाकांताचे जाहले. मनी म्हणे कैलासनाथ शनी भये आलो येथ. आता कैसा दृष्टीपत शोधील मदसी. परी शनीचा काय भरवसा शनी सन्मुख होय कैसा. स्वरूप पालटोनी निवासा येथेची करणे लागे. मग पार्वती कांत काय करी गजरूप धारण करी. वनितया ऐस्या परी कालक्रमणा करीतसे. या रीती काही काळापर्यंत क्रमिता दिवस रात्र. शिवभगवान पवित्र विचारी आपल्या मनास. क्रमिता ऐसे रात्रंदिवस काल पातला वनास. शिव आपल्या मनास विचारी आपणची. वर्तता वेळ दिवस वाट पाहुनी भेटीस. शनी परतोनी स्वस्थानास गेला असेल की. मग शिव भगवंते झडकरी रूप पालटोनी आपले. शिवस्वरूप धारण करी स्वस्थानाशी निघाले. बहुत काल भ्रमण करून ठाकले कैलास भुवनी येऊन. तो देखील विलक्षण दृश्य पार्वती रमणे. द्वारावती द्वारापाशी साक्षात उभे ठाकले शनी भगवंत. नयन विस्फारून देखत झाले कर्पूर गौर. मग कर्पूर गौर क्षणात शनीशी असे विचारित. हास्य करून या म्हणत शनदेवासी ते वेळी. कैसे बा शिष्या शने वृथा दृष्टी दाखमिरविसी भुवनी. तुवा दृष्टी भय करुणी काय केले समज लागी.
तुझ्या दृष्टीचा प्रभाव चमत्कार नचे चालला मजवर. मम जीवन क्षणभर ना झाले प्रभावित. मग शनदेव हास्य करुणी म्हणतसे गुरुसी लक्षुनी. गुरुदेवा मम धाके वनी लपले ती कैसे. हाची प्रभाव मम दृष्टीचा म्हणून या मार्ग धरला वनीचा. तृणचारा भक्षुनी कैचा अनुभव घेतलासी. माझी या दृष्टीचा प्रभाव आपण जाणता गुरुदेव. म्हणून या वनांतरी जीव घेऊन पळाले ती. आपले हे वर्तन मी होतो जाणून पूर्ण. परी गुरुसी गांजून पडणार काय पदरी. असे मी कर्मफलदाता न ठेवितो मनी कटुता. जे करणे लागे तत्वता करतो मी निसंशय. गुरुदेव आपण चिंबदसी आव्हान दिले समयासी. परी मी आपणासी प्रभाव माझा मग दाविला. ऐसे ऐकून या वचन गुरुदेवे मानले मनातून. शनिदृष्टीचा प्रभाव जाण प्रसिद्ध त्रिभुवनी असे. मग गुरुदेव श्री शंकर शिष्याशी उपदेशती सत्वर. तू जरी असशील थोर जरी का शनदेवा. दुर्जनाशी दुष्ट म्हणून आणि सज्जनाशी मित्र म्हणून असे असावे वर्तन. हे ठेव आपल्या ध्यानी. भाविक श्रोती द्यावे अवधान. शनी भक्ती प्रसादाचे ज्ञान प्राप्त करती देवजन. भाग्यवंत ते खरोखरी. भाव भरे स्मरता शनदेव चरण कमळे भजता सदैव. इह परलोकीचे वैभव त्याच्या ग्रही नांदेल. अंतःकरणी नाही दया भाव कैसा कळे त्या शनी प्रभाव. त्याचे जीवनी मूर्त दुर्दैव त्यांचे जीवनी मूर्त दुर्दैव त्यांची साथ करेल की. जशी ज्याची असेल दृष्टी त्यासी शनदेव दावी तैसी सृष्टी. हा नियमची असे जगती निश्चित शनी प्रसादे सांगतो. विनवणी भाविक जना सकळा जपा नित्य शनी नाममाला. भाग्य नसे हो पार नसे हो भाग्याला तुमच्या जीवनी. इति श्री शनेश्वर लीला अमृत ग्रंथ. अमृताहुनी सुरस निश्चित. शनी प्रसादे देवेची मूर्तिमंत येईल घरात चालत. श्री दास शिवाजी विरचित श्री शनेश्वर लीला अमृत ग्रंथ. परियस भाविक भक्त परम पवित्र असे तो. श्री सप्तमाध्याय समाप्त. श्री शनिदेवार्पण नमस्तु. मग शंकरांना प्रश्न पडला. मी बोललो खरं जोशामध्ये की तुझी दृष्टी माझ्यावर काही परिणाम करणार नाही. पण मला माहिती मीच दिलेलं आहे त्याला ते वर दिलाय तर शनीची दृष्टी काय पण करू शकते. मग शंकराने विचार केला आता मी कैलासावर थांबतच नाही. माझ्यामुळे सगळ्या घरादाराला त्रास नको. आणि उठले आणि वनामध्ये पळून गेले. मग वनात पण असं घनदाट वनात गेल्यावर विचार केला आता इथे पण शनी कधी पण येऊ शकतो बाबा मागणं पूर्ण कुठ नाही. आणि मग आपला काय पार तर म्हणून काय केलं हत्तीचं रूप घेतलं. आणि तिथं गवत खात तो दिवस काढला सगळा. दिवस पूर्ण रात्र पूर्ण गेली. आणि मग दुसऱ्या दिवशी विचार केला आता शनिदेव तर माझी वाट बघून निघून गेला असेल. आता मी कैलासाला जातो. मग भ्रमंती करत करत पुन्हा कैलासी आले तर दारातच शनिदेव उभा. मग हसले. अरे माझ्या शिष्या म्हणे काय मोठ्या दृष्टीचा धाक सांगतो रे लोकांना. मला काय केलंस तू म्हणे. मग तेव्हा शनी म्हणाला मज बेने लापाले ती कैलासी देवादी देवा. हे काय थोडे असे. त्या शनी महात्म्यात पण हा उल्लेख आहे एवढा ओळींचा. म्हणे माझ्या भीतीनं वनात राहिलात गवत खाऊन दिवस काढला तर हे काय थोडं आहे का. तुम्ही एवढं तुमचा सगळ्या ठिकाणी धाक असताना. मग मान्य केलं शंकराने हो बाबा आहे खरं तुझ्या दृष्टीचं तेज आहे. पण आता तुला सांगतो मी म्हणे तुम्ही माझे गुरु आहात. तुम्हीच मला विद्या शिकवल्या तुम्हीच मला वर दिले म्हणून मी तुम्हाला त्रास नाही दिला गुरुसेनं गांजावे. मग म्हटले आता सांगतो तुला बघ सज्जनाला कधी त्रास देऊ नको त्यांचा मित्र हो. आणि दुर्जन दुष्ट असतील त्यांना मात्र शासन कर. मग अशा रीतीने जशी ज्याची दृष्टी आहे तशी सृष्टी शनदेव त्याला दाखवतात. आणि इथं हा अध्याय अशा रीतीने संपलेला आहे. नीलांजन समाभास रविपुत्र विमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम.